नमस्कार, मी मीना कवडे. मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे. तर काही पालक आलेले आहे, तर आपण यांचा सर्वांचा परिचय जाणून घेऊया. तर तुम्ही कुठून आलेले काका? पिंपळगाव सुतार. पिंपळगाव. कोणतं पिंपळगाव? सुतार पिंपळगाव. कुठं आलं ते? भोकरदन तालुका. हां, भोकरदन तालुका. भोकरदन तालुक्यामध्ये. तर तुमचं कोण आहे लग्नाचं? मुलगा आहे. मुलगा आहे. काय करतो मुलगा? ते शोरूमला आहे ट्रॅक्टरचा. शोरूमला आहे. मग तुम्ही काय करता? मी शेती करतो. तर किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुलं. 2 मुलं आहे. तर मग ह्यो मोठा आहे छोटा आहे? मोठा. मोठा आहे. छोटा काय करतो मग? तो आता शिक्षण चालू केलं. अच्छा, मुली आहे का? मुलीचं लग्न झालं. मुली किती आहे? एकच मुलगी. तर मग तुम्हाला गावाकडे काही शेती वगैरे आहे का? हा आहे ना, आधी 8 एकर शेती, 2 मुलं आहे. हा बागायती. अच्छा, मग चांगलं आहे ना. घर स्वतःचं आहे का? हा घर करतो. अच्छा, कसं आहे घर? घरपत्राचं. पत्र्याचंच आहे. तर मग छोटा मुलगा काय करतो म्हणे? अजून शिक्षण चालू आहे. आणि याचं किती शिक्षण झालेलं आहे? याचं 12वी झालं. 12वी झाले. 12वीच्या याच्यावर लागलेलं आहे. ते शोरूममध्ये लागलेलं आहे का? कुठं इथंच आहे का संभाजीनगरला? नाही ना, आळा पाठायला आहे नगरला. अच्छा, तर चालेल ना. मग ह्या कोण आहे तुमच्यासोबत आलेलं आहे? मेवणे. तर तुम्ही यांच्यासोबत आलेले आहे. तुम्ही कुठं राहता? बेगमपुरा. तुम्ही इथंच राहता संभाजीनगर? अच्छा. तर या काकांचा जर परिचय आवडला असेल तर तुम्ही तुमचा नंबर सांगा ना. 77 73 हां, 91 22 75. यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्यांच्या नंबरवर कॉल करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आणखीन या ताई आलेले आहे. तुम्ही कुठून आलेले आहे? मी पडेगाव सुंदरनगर. पडेगावून आलेले आहे. तर तुमचं कोण आहे लग्नाचं? माझा मुलगा आहे मोठा. तुमचा मोठा मुलगा आहे. तर काय करतो मुलगा? ड्रायव्हर आहे. स्वतःची गाडी आहे. स्वतःची गाडी आहे. पडेगावमध्ये 2 मजल्याचं घर आहे. खाली 900 वरी 900. अच्छा, तर मग काही म्हणजे नमस्कार. तर मग म्हणजे काही शेती वगैरे आहे का नाही, गावाकडे? शेती वगैरे काही नाही. तुमचं माझ्या गाव कोणतं आहे मग? गाव तिकडे आहे. आपल्या जालन्याच्या पुढे आहे रिसोर्ट. अच्छा, तर आणि इथं 40 वर्षापासून इथंच राहतो. 2 मुलं आहे का तुम्हाला? 2 तर मुलं. मग हे मुलगा काय करतो? हा मुलगा ड्रायव्हर आहे. एक छोटा मुलगा गॅरेज आहे. अच्छा, तर गॅरेज स्वतःच आहे का? गॅरेज स्वतःच आहे. मग याचं शिक्षण काय झालेलं आहे? याचं 10वी झालेलं. 10वी झालेलं. हे तुमच्यासोबत आलेलं हा, आहे हे का? माझे गुरु नाना. गुरुनावाने मैत्रीण म्हणून सगळे तुमच्यासोबत मैत्रीण आले. आहे. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना मग. 99 23 20 82 90. तर या ताईचा पण परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता. त्याचबरोबर हे भैया आलेले आहे आपल्याकडे. तुमचा परिचय द्या. मॅडम, माझं नाव नागसेन हरिभाऊ कांबळे. हां मी राहणार वसमत, हां. जिल्हा हिंगोली. अच्छा, तसं माझं गाव वाशिम आणि रिसोडच्या जवळच आहे. ओके. हां, वांजोळ आहे. तर तुम्ही आणि स्वतःसाठीच आम्ही स्वतःसाठी आलो. मी माध्यमिकला शिक्षक होतो हां हां. आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. अच्छा, माझी मुलगी इथंच दिलेली आहे. हां. जावई कृषी विस्तार अधिकारी आहे अच्छा, आणि माझा मुलगा वकील आहे. हं. वसमतला वकिली करतो. अच्छा, पण माझी बायको 21 मे 2020 मध्ये हां वारली. हां. हार्टचा प्रॉब्लेम आहे थोडासा. अच्छा, पहिले मला वाटलं लग्न करू नये. हां हां, पण आता असं वाटते 5-6 वर्ष झाल्यानंतर हां की बाबा लग्न करणं योग्य आहे. हां हां कारण मला पेन्शन 50,000 रुपये मिळते, खाया प्यायला मिळते. हां. पण माणूस नुसता खाण्यावरच जगत नाही बरोबर. असं मानसशास्त्र सांगते. बरोबर म्हणून आहे. आता मी स्वतः असा विचार केला हं. की आपली एखादी विधवा असेल किंवा एखादी अशी जिचं लग्नच झालं नाही काही हां. कारणामुळे अशी असेल हां तर हां तशी वधू शोधावी. हां. असं मी आपल्याकडे नाव पूर्वी नोंदवलेलंच आहे. हां हां, चालेल ना. तर तुम्ही- आपलं तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं चालूच आहे. बायोडाटा तुम्ही बघतच. आपलं काम कसं वाटतं तुम्हाला ते सांगा. मॅडम, तुमचं काम एकदम चांगलं आहे. हं, आणि मला तुम्ही जो काल एक नंबर आणि फोटो पाठवला होता हं. वैयक्तिक माझ्या याच्यावर, हां तर तो पुण्याचा निघाला हां आणि त्या रजपूत आहेत. हां तर त्यांचं असं म्हणणं आलं की मला माझ्या जातीचाच पाहिजेत. हां. आमचे लोक काय म्हणतील. पण बरोबर. मला वैयक्तिक, मी बुद्धिस्ट आहे हं, हं. आणि मला जातीचं पातीचं काही बंधन नाही. हां हां, मी फक्त मानवता मानतो. बरोबर. चांगला माणूस असावा हां हां एवढंच माझं म्हणणं आहे. हां, तेच आपल्याला ना. फक्त समोरची व्यक्ती चांगली असावी. नाही, आता समोरचा जर एखादा म्हटलं आपल्याला आधार कार्ड चालतं हो. तर आपण त्यांना कॉल करून विचारू शकतो. हो मॅडम. म्हणजे आपण बळजबरी तर नाही करू नाही, शकत ना बळजबरी कोणाला. कसं करणार? प्रत्येकाला हां, तेच ना. स्वातंत्र्य आहे ज्याचं त्याला. तेच ना मग. कोणत्यावर देव करायचा, तर कोणाचा- माझं तुम्हाला सर्वांना काम कसं वाटतंय? तुम्हाला इथं ऑफिस आहे ना? तुमच्या मॅडम ऑफिस- काही इथं वाटतं का तुम्हाला फसवा फसवी काही वाटतं का?
मी 1 वर्ष झालं नाव नोंदवून तुमच्याकडे. हां तुम्ही मी जेव्हा तुम्हाला म्हणलं मला ॲड करा तेव्हा तुम्ही ॲड केलं ग्रुपमध्ये. हां आणि वैयक्तिक सुद्धा मला बायोडेटा पाठवला. पण योगायोग असं की तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातलं ते म्हटले होते हां हां मेहकर तालुक्यातलं. हां हां पण त्या तिथे गेलो होतो मी त्या बरं. मराठा समाजाच्या साळुंके. तर चालन आपण चर्चा करूया. बरं. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना.